नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत देवगड दाभोळे इथे. तर या ठिकाणी स्वयंभू गणेशाचं मंदिर आहे आणि इथे गजानन महाराज प्रगट दिन सोहळा दरवर्षी साजरा होत असतो. तर आपण आता इथे आज या मंदिरमध्ये आलेलो आहोत, गजानन प्रगट दिन आहे म्हणून. तर आपण सर्वप्रथम पोखरबाव दाभोळे या ठिकाणी गणपती मंदिरमध्ये आलेलो आहोत. तर इथे आपण गणेशाचं दर्शन घेऊया. श्री गणेशाय नमः. चला आपण आता या मंदिरच्या मागच्या बाजूला जाऊया. इथे मागच्या बाजूला खाली जाऊया, पायऱ्या आहेत, या पायऱ्या उतरून आपण जाऊया. तर हे पांडवकालीन मंदिर आहे. तर इथे स्वयंभू गणेशाची मूर्ती होती जी आपण आता दर्शन घेतली. तर इथे आता मस्त निसर्गरम्य असं परिसर आहे आणि तिथे हे मंदिर आहे आणि या ठिकाणीच श्री गजानन महाराजांची मूर्ती आहे. तर आपण आता पायऱ्या उतरून त्या मंदिरकडे जात आहोत जिथे मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय. आपण गजानन महाराजांच्या मूर्तीसमोर आलेलो आहोत. तिथे शेजारी दत्त महाराजांची देखील मूर्ती आहे. आपण आता दर्शन घेऊया. गण गण गणात बोते. चला, गजानन महाराजांचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि शेजारीच आता दत्त महाराजांची देखील मूर्ती आहे. श्री गुरुदेव दत्त. ही आहे शाहाकार उभयते, ह्या कार्यक्रमाचे आयोजक. तसेच आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत ही उभयते. आता इथे महाप्रसाद बनवायचं जय्यत तयारी सुरू झालेली आहे. तर गजानन महाराजांना आवडणाऱ्या भाकऱ्या ज्वारीच्या इथे बनवल्या जात आहेत चुलीवर. तर त्या आपण पाहतो आहोत. ह्या ताई अशा भाकऱ्या भाजत आहेत आणि अगदी पातळ भाकरी थापतायत त्या. आणि हे बघा, हे जे भाकरी थापायचं जे त्यांच्याकडे आहे, हा दगडी पाट आहे. दगडी म्हणजे आपण परात घेतो. रामारी शाहकार यजमान त्यांच्याकडून मला निमंत्रित केलं जातं आणि आज उत्सव सुरू झाल्यापासून आज इथे मी महाप्रसादाचं काम चालू आहे. आज 19 सालापासून इथे महाप्रसाद उत्सव सुरू होतो, त्याप्रमाणे ते चालू आहे. आणि इथे झुणका भाकर, त्याच्यानंतर वांगा बटाटा भाजी, साधारण 7 ते 8 किलो डाळीची आमटी, 30 किलोचा भात असा उभ्यात चालू आहे. आणि बघताना महाप्रसाद शेगावच्या काही सगळ्यांना जाता येत नाही, पण इथे ह्यांच्या रूपाने का होईना आम्हाला इथे शेगावच्या महाराजांचं दर्शन होतं आणि महाप्रसाद घेता येतो सर्व बघताना. आणि हे सगळं महाराज करून घेता येत, आपण कोणी काही करत नाही. सर आम्हाला भेटले, ते खूप व्यस्त आहेत, तरी देखील एक त्यांची 2 मिनिटं आम्ही घेतो आहोत. तर सर आता आपल्याशी बोलतील. सर नमस्कार. नमस्कार. तर आपण दरवर्षी म्हणजे किती वर्ष झाली आपण इथं हे करता? हे माझं ताई तसं बघितलं तर 19 वर्ष आहे. या कार्यक्रमाचं प्रगट दिनाचं माझं 19 वर्ष आहे आणि 19 वर्षामध्ये आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतो. म्हणजे यापूर्वी मी एका नोकरीच्या निमित्तानं या देवगड तालुक्यामध्ये आलेलो होतो आणि कायम माझं इथे जाणं येणं असायचं. आणि कायम जाणं येणं असताना मी कायम या स्वयंभू गणपती मंदिराकडे दर्शन घेऊन मी पुढे माझ्या कार्यक्रमासाठी जात होतो. आणि एक दिवस असं भासलं की इथे काहीतरी पाहिजे आहे. मनात असायला, मुळातच गजानन महाराजाचा भक्त असल्यामुळे आणि शेगावजवळ माझं गाव असल्यामुळे मला महाराजांची खूप आवड होती. आणि त्यामुळे मला असं डोक्यात आलं की इथे आपण गजानन महाराजाची मूर्ती जर स्थापन केली तर खूप चांगला एक उपक्रम राबवला जाईल. आणि या उपक्रमामध्ये आमचे जे बाळकृष्ण राऊत होते, त्यांना मी विनंती केली, त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नंतर त्यांच्या ट्रस्टीकडे हा विषय ठेवलेला आणि त्या विषयामधून सगळ्या ट्रस्टींनी मला मान्यता दिली आणि तेव्हापासून आम्ही ही मूर्ती इथे स्थापन केली. मूर्ती स्थापन करत असताना त्याच वर्षी माझे सासरे स्वर्गीय पांडुरंगजी आकतकर यांच्या नावाने ती मूर्ती मी या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आणि दरवर्षी याचप्रमाणे आम्ही इथे हा उत्साह प्रगट दिनाचा साजरा करतो.
आणि असतं तर आपले खूप खूप धन्यवाद. कारण आपल्या या सरांमुळे, शाखा सरांमुळे आम्हाला देवगड, रामसडे आणि आमचं टिळकनगर आहे तिथे सर आमच्या शेजारी राहतात. तर तिथून आम्ही सगळे ग्रामस्थ भाविक गजानन भक्त इथे दरवर्षी येत असतो. शेगावला जाणं तर आम्हाला कुणाला शक्य नाही, पण या ठिकाणी या उभयतांमुळे आम्हाला हे दर्शन शक्य होतं. त्यासाठी सर्व आम्ही म्हणजे भाविकांतर्फे आपल्या उभयतांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद ताई, तुम्ही खूप मोलाचा वेळ काढून आमच्याकडे इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार शाखाताई. या आहेत कल्पना शाखा आणि यांचे मिस्टर वसंत शाखा. तर हे परमभक्त आहेत गजानन महाराजांचे आणि यांच्या माध्यमातून आम्हाला इथे गजानन महाराजांचं दर्शन दरवर्षी घडतं. कारण आमच्या कोकणातून गजानन महाराजांचं जे शेगाव आहे ते खूप लांब आहे. तर त्यामुळे जो उत्सव जो काय असतो तिकडे तो आम्हाला यांच्याच माध्यमातून दरवर्षी आम्हाला तसा लाभ इथे घेता येतो. माझ्या बाबांचा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला त्यांची आठवण म्हणून आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं ठरवलं होतं. तर माझे बाबा गेले त्याच्या दुसऱ्या वर्षीच आम्ही मूर्ती ही शेगाववरून आणली. शेगाववरून आणताना सुद्धा आम्हाला नव्हतं. अगदी गाडीपर्यंत मूर्ती आणल्यानंतर अकोला रेल्वे स्टेशनला तर तिथे आल्याच आमचं रिझर्वेशन हे झालं, कन्फर्म झालं. तर अशा प्रकारे आपण आता स्वयंभू शिवलिंग आहे इथेच, तर तिथे चाललो आहोत शेजारीच. तर हे असं बारमाही इथे गोडं पाणी वाहत असतं. बारमाही गोड्या पाण्याचे झरे आहेत इथे. पावसामध्ये तर खूप वरपर्यंत पाणी असतं. आता पाहू शकता आपण हे अजून पाणी बघा हे कसं पाणी वाहत आहे आणि पिण्यायोग्य पाणी आहे हे. तर आपण महादेवांच्या मंदिरामध्ये चाललो आहोत. तर आपण आता नंदीचं दर्शन सर्वप्रथम घेऊया. आणि हे शिवलिंग इथे स्वयंभू सापडलेलं आहे. ज्यावेळी खोदकाम करत होते त्यावेळी सापडलेलं आहे. पांडवकालीन शिवलिंग आहे. तर हे याला 2 मुख आहेत. वराहाचं रूप आहे, कासवाचं मुख आहे आणि पाठीवर पिंडी आहे, शिवलिंग आहे पाठीवर. ओम नमः शिवाय. तर आपण आता महादेवांचं देखील दर्शन घेतलेलं आहे. शेजारीची ही गुहा आहे. तर हे शिल्प इथे कोरलेलं आहे गुहेच्या दाराशी. आतमध्ये एक छोटीशी गुहा दिसते आहे. असं वाटतंय की गुहेतून हा वाघ बाहेर येतोय असा भास होतोय. लहान मुलं घाबरतात जरा. शेजारीचे तळं आहे. पाण्याचा झरा जो आहे तो अखंड असा वाहतो आहे. या पाण्यामध्ये महादेवांची मूर्ती बसवलेली आहे. अतिशय सुंदर अशी मनमोहकी मूर्ती दिसते आहे. हर हर महादेव. आता आपण पुन्हा मंदिरकडे आलेलो आहोत गजानन महाराजांच्या. आणि इथे आता नामजप सुरू झालेला आहे महाराजांचा. आता थोड्याच वेळात आरती देखील सुरू होणार आहे. तर आपण आता आरतीमध्ये सहभागी होऊया. गजाननाची बावन्नी नित्य असावी हो जय बोला. गजाननाची जय बोला, जय बोला हो जय बोला. गजाननाची जय बोला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज. झुणका भाकर आवडतो. गजानन महाराजांचा सगळ्यात आवडता महाप्रसाद म्हणजे हा झुणका आहे. ही ज्वारीची भाकरी आहे, सोबत कांदा आहे, हिरव्या मिरच्या देखील आहेत आणि हे मोदक आहे. तर हे पूर्ण मोदक केलेले आहेत महाप्रसादासाठी. असा हा महाप्रसाद महाराजांचा आवडता इथे दाखवलेला आहे.
शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मला बंडू म्हणतात, टोपण नावानं ओळखतात. नाव माझं दीपक अशोक लेमळे, राहतो मी दाभोळे महाजनवाडी. आणि दरवर्षी दरवर्षी महाप्रसाद इथे बनवण्याचं महाराज माझ्याकडून सेवा करून घेतात. साधारण 350-400 लोक दरवर्षी इथे जेवतात, प्रसाद घेतात. आमटी असते, भाजी असते, साधारण 30-1 किलोचा भात असतो, 7-8 किलो डाळीची आमटी असते, 25 किलोची साधारण अंदाजे भाजी असते, 7 किलोचा झुणका असतो, त्याच्यानंतर 5 किलोची लापशी असते. जय गजानन माऊली. आता आम्ही कार्यक्रम सगळा आटोपलेला आहे आणि आता आम्ही घरी निघत आहोत. जाताना पुन्हा एकदा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघत आहोत. गणपती बाप्पा मोरया. गण गण गणात बोते.